समोरची व्यक्ती चुकीची आहे. येस. तरी पण मग बघा तिथं त्या सिच्युएशननुसार मी जर म्हणलं की अॅक्यूट स्ट्रेस, मी एक शब्द वापरला. अॅक्यूट स्ट्रेस म्हणजे त्या क्षणापुरतं काही मिनिटापुरतं स्ट्रेस आहे. एक 5 मिनिटापुरता हा. स्ट्रेस आहे. त्या ओके. वेळेपुरतं तुम्हाला जो काही राग आहे, फाईट रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होतोय, तुम्ही ते व्यक्त करा. ते बघा, राग हा आपल्या डेली आयुष्याचा भाग आहे, पहिली गोष्ट. हा. हो ते हो. काही वेळापुरतं आलं, इट्स ओके, ठीक आहे. पण हा. ते 5 मिनिटानंतर व्यक्त केल्यानंतर तुमच्या डोक्यात दिवसभर चालू आहे, तर मग प्रॉब्लेम. ऍक्च्युली तोच चालू असतो दिवसभर. का हा तसाच वागला, मग ते दिवसभर तेच चालू असतं. 80% तेच दिवसभर त्याच्यातच वेळ जातो. पूर्ण दिवस वाया जातो. येस. आता हे का चालतं दिवसभर? कारण की ती व्यक्ती जशी आहे तशी पाहणं गरजेचं आहे. ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती चुका करते आणि समोरच्याला ब्लेम करते. हे बघा, जे जसं आहे तुम्ही तसं पाहिलं. हा ब्लॅकच आहे, ह्याला ब्लॅकच पाहिलं तर त्रास कमी होईल. ही व्यक्ती अशीच आहे. तुम्हाला कुठेतरी मनामध्ये अपेक्षा असते की ह्यानी स्वतःने समोरच्याने स्वतःची चूक स्वीकार करावी, हे करावं, सॉरी म्हणावं. हे बघा, जर झालं असतं तर आजपर्यंत झालं असतं ते. पण मग सर, मग समोरचं बोलेल माझंच खरं, मग आपण म्हणू दे कमीपणा ना. हे घेणं बघा, असं होतं हे ना. बघा, हं, कोणी काय म्हटल्यानं, हे बघा, जी गोष्ट तुमच्या वागणुकीतनं तुम्ही समोरच्याला कम्युनिकेट नाही करू शकत, तुमच्या ऍक्शन मधनं समोरच्याला दिसत नसेल, हं, तर हं, तुमच्या हं. शब्दातनं नाही कम्युनिकेट होणार ते.